नमस्कार, मी विवेक रमेश भोसले, प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जातीमधून ब या विभागातून मी अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अनुसूचित विभागाचा अर्ज भरतोय। या माध्यमातून की आज मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जातीचा कराड शहर अध्यक्ष या नात्यानं या कराड शहरातील 4ही वार्ड जे अनुसूचित जातीचे आहेत या 4ही वार्डमध्ये मी सातत्यानं काम करत आलेलो आहे, सातत्यानं पाठपुरावा करत आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 4 हा अनुसूचित जाती पुरुष या कॅटेगरीमध्ये पडला असल्या कारणानं या प्रभागामध्ये मी माझी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि आजपर्यंत मी गेली 10 वर्ष सातत्यानं या विभागातील मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांसाठी झोपडपट्टी पूर्णतः निर्मूलन व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे आणि त्या पद्धतीनं या वार्डाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचे दमदार आमदार माननीय अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली 100% या वार्डाचा मी कायापालट करणारच या उद्देशानं आणि या ध्येयानं या ठिकाणी मी अर्ज भरत आहे। तर सर्व प्रभाग क्रमांक 4 मधील लोकांनी मला पाठीशी राहून सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती। जय भीम, जय भारत। नमस्कार, मी विवेक रमेश भोसले, प्रभाग क्रमांक 4 मधून अनुसूचित जातीमधून ब या विभागातून मी अर्ज भरलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी अनुसूचित विभागाचा अर्ज भरतोय। या माध्यमातून की आज मी भारतीय जनता पार्टीचा अनुसूचित जातीचा कराड शहर अध्यक्ष या नात्यानं या कराड शहरातील 4ही वार्ड जे अनुसूचित जातीचे आहेत या 4ही वार्डमध्ये मी सातत्यानं काम करत आलेलो आहे, सातत्यानं पाठपुरावा करत आलेलो आहे आणि प्रभाग क्रमांक 4 हा अनुसूचित जाती पुरुष या कॅटेगरीमध्ये पडला असल्या कारणानं या प्रभागामध्ये मी माझी उमेदवारी अर्ज आज दाखल केलेला आहे आणि आजपर्यंत मी गेली 10 वर्ष सातत्यानं या विभागातील मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांसाठी झोपडपट्टी पूर्णतः निर्मूलन व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे आणि त्या पद्धतीनं या वार्डाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे आणि आमचे दमदार आमदार माननीय अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली 100% या वार्डाचा मी कायापालट करणारच या उद्देशानं आणि या ध्येयानं या ठिकाणी मी अर्ज भरत आहे। तर सर्व प्रभाग क्रमांक 4 मधील लोकांनी मला पाठीशी राहून सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती। जय भीम, जय भारत।